अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीनं जो राम को लाए है हम उनको लाएंगे असा संकल्प करून विजय पूर्ण विजय शिबिर घेण्यात आलं। धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीनं जो राम को लाए है हम उनको लाएंगे असा संकल्प करून विजय पूर्ण विजय शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात शेकडोंच्या संख्येनं युवक सहभागी झाले होते। या शिबिरात मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं। म्हणून भारताचं भारतीयत्व टिकवणारा काशी विश्वनाथाचा प्रचंड प्रशस्त असा देवारा उभा करणारा अहिल्यादेवी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं ते काशी विश्वनाथाचं स्वप्न पूर्णत्वास नेणारा काशी मथुरा मुक्त करा हे शिवरायांचं स्वप्न छत्रपती देह सोडताना काय बोलले उपस्थित असणारे सांगतात, काशी मथुरा मुक्त करा। आणि आज काशी मथुरा मुक्ततेकडे चालू झालेलं आहे। हे शिवरायांचं स्वप्न ज्याच्या अस्तित्वामुळे सिद्ध होत आहे त्या नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने भारतातून निवडून देणं, ये जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, तो ये विचारधारा की यात्रा है, ये रिले रेस की दौड़ है। एक आदमी थकता है, अपना लक्ष्य पूरा करता है, दूसरे को अपना डंडा हाथ में देता है। और ये यात्रा कहां तक जाएगी, उसका पहला पड़ाव 2047 है। लेकिन देश के प्रधानमंत्री का यशस्वी नेतृत्व हमें प्राप्त है। इन 10 वर्षों में जो हुआ, एक तरफ विकास है जिसमें गति भी हो, प्रगति भी है, लेकिन दूसरी तरफ विरासत का संरक्षण है। राम जन्मभूमि पर रामलला के प्राण प्रतिष्ठा उसका प्रतीक है, उसका पहला कदम। या प्रसंगी व्यासपीठावर शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, अखिल भारतीय पद्मशाली संगमचे सचिव सत्यनारायण गुर्रम, संयोजक अंबादास गोरंटला उपस्थित होते। या शिबिराला माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार आदींनी भेट दिली। ज्या धर्माधिष्ठित राजसत्तेमुळे आज अयोध्येत राम मंदिर होऊन हिंदूंची स्वप्नपूर्ती झाली, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा राजसत्तेवर बसवण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत लाखोंच्या संख्येनं श्रीराम भक्त मतदान करणार असल्याचं शिबिर संयोजक अंबादास गोरंटला यांनी सांगितलं। हिंदुत्ववादी लोकांनी राजकारणात लक्ष घालायचं नसतंय, हे बरोबर आहे, पण हिंदुत्ववादी लोकांनी लक्ष घातल्यामुळे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा एक राष्ट्रभक्त आणि रामभक्त देशाच्या राजकीय क्षेत्रात पंतप्रधान म्हणून त्यांनी विराजमान झाले। आणि खूप लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन असतो की एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता राजकारण्या ह्याच्यामध्ये बोलणं करणं हे चुकीचं आहे, योग्य नाही। यांनी जर हे करत बसले तर राजकीय लोकांनी काय केलं पाहिजे, असे जे प्रश्न आहेत का, त्या प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे तर तेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते नसले असते तर आज तुम्ही सत्तेवर राहिलो नसतो। त्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जर विचार केला नसता तर आज राम मंदिर झालं नसतं। त्याच हिंदुत्ववादी लोकांनी विचार केला नसता तर 370 कलम हटलं नसतं। त्याच हिंदुत्ववादी लोकांनी जर विचार केला नसतं तर आज अयोध्येतील भव्य जे प्राणप्रतिष्ठापना झाली ते पण आपल्याला बघण्याची वेळ आली नसती। त्यासाठी जे डोक्यातलं गैरसमज आहे हिंदुत्ववादी लोकांनी राजकारणात लक्ष घालू नये, चुकीचं आहे। प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी राजकारणात लक्ष घातलं पाहिजे। ज्यांना आपण सत्ता आणतो त्यांचं कान धरून आपलं काम करून घेणे हे सगळ्यांचं कर्तव्य आहे।